आज HND बोर्डिंगमध्ये देशभरातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संस्था आणि संघटना आहेत त्यांची आम्ही या ठिकाणी बैठक बोलवलेली आहे। याचं कारण हा मुद्दा केवळ एका HND जैन बोर्डिंगचा नाही आहे, तर अशा प्रकारे धर्मादाय ट्रस्ट ज्या आहेत त्या ट्रस्टच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्थांचं जे काम चालू आहे ते करत असताना जे विश्वस्त म्हणून काम करतात त्या विश्वस्तांनी आपल्याला असणाऱ्या अधिकाराचा गैरवापर करून अनेक ठिकाणी गैरप्रकार झाल्याचे दिसून येतं। फक्त HND बोर्डिंगच्या माध्यमातून हे चव्हाट्यावर आलं एवढंच। सरकार आमची मागणी अशी आहे की सरकारनं एक कडक कायदा करावा। जी काही देवस्थानं आहेत, सार्वजनिक न्यास आहेत, त्याच्यामध्ये जे विश्वस्त म्हणून काम करतात त्यांना त्या मालमत्तेचा विल्हेवाट लावायचा कितपत अधिकार ठेवायचा आणि त्याच्यावर योग्य त्या सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता अशा प्रकारे जर व्यवहार व्हायला लागले तर देणगीदारांनी ज्या देणग्या दिलेल्या आहेत, भाविकांनी जी मदत केलेली आहे त्या मदतीतला अर्थ राहत नाही आणि त्यामुळं HNDचा व्यवहार तर आम्ही रद्द करायला भाग पाडूच। आणि सरकारलाही आमचं सांगणं आहे की नांदणी मठ हा सुद्धा एक सार्वजनिक ट्रस्टच आहे आणि त्या ट्रस्टचा हत्ती कुणीतरी येऊन घेऊन जातं। त्याच पद्धतीनं समाज मंदिरं पाडली जातात। हे जे काय चालू आहे यावर कुठेतरी गांभीर्यानं विचार केला पाहिजे आणि भविष्यामध्ये जे लोक देव देश आणि धर्मासाठी काम करतो असं म्हणतात त्यांच्या काळामध्ये असले जर धंदे चालत असतील तर आपण गप्प बसायचं काय हा प्रश्न आहे आणि या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी म्हणून आजची ही बैठक आयोजित केली। काल मुरलीधर मोहोळ देखील आले होते। त्यांनी शब्द दिलाय की या सगळ्या प्रकरणात माझा कुठलाही संबंध नाही। तुम्ही वारंवार त्यांच्यावर आरोप काल ते इथं येऊन गेले, नेमकं काय घडलं हे मला माहित नाही कारण तुमच्या समोरच आत्ताच मी आलेलो आहे। मी मराठवाड्यात होतो तेव्हा आजच्या बैठकीमध्ये तेही समजून घेऊन आणि बैठक संपल्यानंतर त्याच्याबद्दल मी मत प्रदर्शन करेन। त्यांनी सांगितलं की जैन इथले मुरलीधर अण्णा मोहोळ हे पुण्याचे खासदार आहेत। त्यांच्या मतदारसंघातला एक सार्वजनिक न्यासाचे मालमत्ता अशा प्रकारे जर का चुकीच्या पद्धतीनं विकली जात असेल तर ती थांबवणं हे त्यांचं कर्तव्य आहे लोकप्रतिनिधी म्हणून आणि त्यांनी ती जबाबदारी पार पाडावी। त्यांचा सहभाग आहे का नाही हा भाग वेगळा, परंतु त्यांचा सहभाग खरोखरच नसेल तर त्यांनी पुढाकार घ्यावा। ते सरकारमध्ये आहेत, ते मंत्री आहेत। हा व्यवहार रद्द करावा आणि हा व्यवहार रद्द झाला की आम्हाला बाकीचं काही इंटरेस्ट नाही आहे, आम्हाला कसल्या राजकारणात रस नाही आहे, पण हा व्यवहार आम्ही होऊन देणार नाही, पुढे जाऊन देणार नाही, इथला कब्जा सोडणार नाही। तुम्ही ज्यावेळेस आंदोलन केलं होतं त्यावेळेस जी तुमची भूमिका होती की हे सगळं मुरलीधर मोहोळांच्या माध्यमातून झालं आहे, त्या भूमिकेवर तुम्ही अजून ठाम आहात का? कारण तुम्ही आता आम्ही त्यांची वाट बघतोय। ते स्वतःहून इथं आले याचा अर्थ ते 1 तारखेपर्यंत त्यांनी मुदत मागितलंय। 1 तारखेपर्यंत जर त्यांनी त्यांचा सरकारमध्ये असणारा त्यांचा जो काही वट आहे त्याचा वापर करून जर आमचा व्यवहार रद्द झाला तर त्यांच्याशी आमचं भांडण असायचं काही कारण नाही। नसेल तर 1 तारखेनंतर महाराजांचं उपोषण सुरू झाल्यानंतर आम्ही काय आहोत आणि कसं आंदोलन करतो हे दाखवू। हा फक्त व्यवहारच रद्द करावा की ट्रस्टवरती गुन्हा दाखल करावा? पहिल्यांदा इथं गेली 65 वर्षे शिकणाऱ्या बागडणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची हक्काची जागा मिळवून देणं ही आमची पहिली प्रायोरिटी आहे आणि त्यानंतर याला हा सगळा गैरप्रकार करायला जे कोणी कारणीभूत आहेत त्यांनाही आम्ही सोडणार नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावा यासाठी आग्रह धरणार। दुसरीकडे रवींद्र दंगेकर उद्यापासून बोर्डिंग हॉस्टेलच्या समोर आंदोलनाला बसते। जोपर्यंत मुरलीधर मोहोळ राजीनामा देत नाहीत किंवा याचा ट्रस्टचा व्यवहार जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत मी आंदोलन करणार असं ठाम मत त्यांनी मांडले। त्यांचीही मागणी हीच आहे की व्यवहार रद्द झाला पाहिजे आणि हे केवळ आमचंच नाही, साऱ्या पुणेकरांचं म्हणणं आहे आणि ते काही चुकीचं नाही आहे। व्यवहारच चुकीचा झालेला आहे, मग तो रद्द व्हावा म्हणून जर कोणी आंदोलन करत असेल तर त्याचं स्वागतच आहे। राजकारण करता आजकाल मुरलीधर मोहोळ म्हणाले, राजकीय भाषा बोलतात, त्यांना ज्यांचं राजकारण
लकलापासून. कारण मी आज जाऊन आलोय, जैन समाजाच्या कुठल्याही एका व्यक्तीने मला विरोध केला नाही. काही राजकारणी करतायत. त्याच लोकांनी माझ्याकडे नेतृत्व दिले, नाही, पण ते- त्याच लोकांनी माझ्याकडे नेतृत्व दिले. ते म्हणतात की जैन जे समाज आहे किंवा जैन समाजाच्या कुठल्याही मुनींनी किंवा माणसाने त्यांचं नाव नाही घेतलं, नाव राजू शेट्टींनी पहिल्यांदा घेतलं, मग दंगेकर उठले. साधू संत असं थेट कुणाचं नाव घेऊन आरोप करत नसतात, कधीच करत नाही. कारण जैन विचाराची ते परंपराच नाही आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळं त्यासाठी आमच्यासारखे लोक आहेत, आम्ही करू ते.